चोरीला गेलेले मोबाईल तुम्ही परत अ, ते चोराला पकडले आणि हस्तगत केलेले असल्या मालकांना पण तुम्ही मोबाईल परत केले. विष्णुनगर पोलीस स्टेशन हद्दीतील सन 2024 आणि 25 या कालावधीतील सुमारे 20 मोबाईल फोन जे मिसिंग नोंद होती त्यांची, ते या ठिकाणी आम्ही CEIR ॲपच्या माध्यमातून त्यांचा शोध घेतलेला आहे. आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णुनगर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांनी ही कामगिरी केलेली आहे. आज रोजी इथे उपस्थित 12 लोकांना आम्ही मोबाईलचं वाटप केलेलं आहे. उर्वरित 8 व्यक्तींना पण वाटप केलं जाणार आहे. एकूण 2,43,000 किमतीचे हे मोबाईल आम्ही परत मिळवण्यामध्ये यश मिळालेलं आहे. ही कामगिरी आमचे पोलीस आयुक्त ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. कशा प्रकारे ह्या ज्या काही अशा चोऱ्या वगैरे होतात, नागरिकांनी काय कशा प्रकारे दक्षता घ्यायला? नागरिकांनी मोबाईलच्या संदर्भात काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामध्ये बरेचसे कॉन्टॅक्ट्स किंवा डेटा असतो, महत्त्वपूर्ण डेटा असतो आणि या डेटाच्या माध्यमातून सुद्धा चोरीच्या मोबाईलमधून फ्रॉड होऊ शकतात. हे रोखण्यासाठी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. उघड्यावर मोबाईल ठेवू नये किंवा खिडकीमध्ये किंवा इतर ठिकाणी जिथं मोबाईल उचलून कोणी घेऊन जाईल, त्याचा दुरुपयोग करेल किंवा चोरी करेल, हे सुद्धा काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे प्रवासात सुद्धा किंवा काही प्रवासात सुद्धा लोकांनी खबरदारी घ्यावी. बरेचसे जे काही प्रवासी ते रिक्षामध्ये किंवा इतर वाहनांमध्ये प्रवास करताना मोबाईल विसरत असतात आणि त्या माध्यमातून त्यांचा आर्थिक नुकसान पण होत असतं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किंवा इतर सहकारी यांनी कशा प्रकारे काम केलं? किती दिवसापासून काम केलं? हे कंटिन्यू आमचं काम चालू आहे पोलिसांचं. CEIR ॲपद्वारे जे काही इन्फॉर्मेशन किंवा कंप्लेंट ज्या रजिस्टर होतात, त्या माध्यमातून आमचे पोलीस कॉन्स्टेबल शिंदे विष्णुनगर पोलीस स्टेशनचे हे त्या संबंधित जे काही मोबाईल ट्रेस झालेले असतात त्या व्यक्तींना संपर्क करतात. त्यांना सांगतात जे मोबाईल मिसिंग झालेले आहे आणि त्या माध्यमातून संबंधित व्यक्तींचे खातरजमा झाल्यानंतर ते आम्हाला मोबाईल पोहोचवतात किंवा इथे सरेंडर करतात पोलीस स्टेशनमध्ये.